नमस्कार मंडळी, मी घे 24 तास पी 24 तास मधून अक्षता दरेकर. आज आपण भेटणार आहोत जन आंदोलनातून उभी राहिलेली जेनझींची पहिली पसंत म्हणजे आपले पांडू वाघमारे यांना. मग चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच आपल्या प्रश्नांची उत्तरे. नमस्कार नेताजी, तुम्ही जे आंदोलन उभे केले त्याला जनतेचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला, तर तुम्ही त्या आंदोलनाकडे कोणत्या नजरेने बघता? स्वतःच्या आपल्याला दुसऱ्याच्या नजरेने बघायला आवडत. मी माझ्याच नजरेने बघतो. कधी कधी मी स्वतःच्या चष्म्यातनं बघतो आणि कधी कधी टीव्हीवर सुद्धा बघतो. सर, तुम्हाला माझा प्रश्न नाही समजला. ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे की तुमच्या आंदोलनाची दिशा कोणती असणार आहे? आता दिशाच तुम्ही म्हणत असाल तर बघा, आपण पश्चिम दिशेने जाणार, कारण माझ्या मामाची पोरगी तिकडं राहते. कसं आहे, जाता जाता चहा पाणी झालं तर. सर, तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही समजला. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या आंदोलनाचा मार्ग कोणता असणार आहे? आता तुम्ही मार्ग विचारत असाल तर आमचा मार्ग शेताच्या कडकडनी मातीतला मार्ग निवडलाय आणि पुढं गेलं की मग डांबरीचा रस्ता, मग डांबर रोड सरळ आंदोलनापर्यंत. नो टेन्शन, एअर कंडिशन, ओनली उन्हात तर मग पुण्यात. अहो, म्हणजे तुमची पुढची योजना काय असणार आहे? और अभी तो रुको योजना रुको जरा. पाणी आणले का? बर. योजनेचं इजरायला गेले तर बघा, आता ज्वारीची आणि बाजरीची पीठ तर संघ घेतले. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? पुढे गेलं की सांच्याला मस्तपैकी अशा भाकरी थापायच्या गरम गरम. चिकन मटण तर असणारच आहे आणि वरनं बाटल्या पण आपल्या गाडीत पडलेल्या आहेत. नेवर हाणायच्या, दणकावून हाणायच्या आणि असा आंदोलनाचा मार्ग धरायचा. सोडायचा नाही मार्ग. हा, नुसता पीर रसान हाक बसा बसा असं झाले. अहो, तुमच्या आंदोलनाचे भविष्य काय असणार आहे? भविष्याचं काय? भविष्यासाठी एक नंदीवाला ठेवलाय आणि एक पोपटवाला ठेवलाय. आता नंदी पुढं ती गुबू 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 केलं की नंदीने उजवीकडे मान हलवले की होय म्हणायचं, डावीकडे हलवले की नाही म्हणायचं. आणि पोपटाचं सांगायला गेलं तर हे बघा, लाल चुचीचा पोपट असतो, त्याने चुचीमध्ये जे कार्ड पकडल तेच भविष्य. सर, तुम्ही जनतेला काही संदेश देणार आहात का? नाही देणार. का? माझ्याकडेच एक संदेश आहे. म्हणजे? अहो, संदेश माझ्या पीएचं नाव आहे हो. त्याला जर मी जनतेला दिलं तर माझे घोटाळे बाहेर कोण करणार? घोटाळे दाबून कोण ठेवणार? नाहीतर बाहेर येतील ना. एवढं कट करा ना. मॅडम, विचारा की पुढचा प्रश्न. थांबा, 5 मिनिटं ब्रेक घेते. 2 तास झालं हे रिपोर्टर गेली. हे इंटरव्ह्यू चालू आहे का संपलाय काय कळ नाही गेल्या. अरे कॅमेरामॅन,